देतो तो देव. गागोदे नावाचे एक लहानसे गाव होते. गावात मोजकी घरे होती. त्यातील एक घर विनूचे होते. घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली. हळूहळू झाडे फळांनी भरून गेली. झाडांवरील आंबे, फणस पाहून ते खाण्यासाठी विनूने एकदा आईजवळ हट्ट धरला. आई म्हणाली, "अरे, किती घाई करतोस? फळे अजून पिकू देत, मग तुला काढून देते." काही दिवस गेले. फळे पिकायला लागली. झाडे आता गोड सुगंधाने भरून गेली होती. विनू रोज झाडांकडे पाहत होता. एक दिवस आईने विचार केला, आज काही फळे उतरवूया. ती परिसात गेली, पण काय पाहते, झाडांवरील फारशी फळे उरली नव्हती. बरीचशी फळे काढून नेली होती. आईला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, "अरे विनू, कालच तर इतकी फळे होती, ही कोण घेऊन गेलं?" विनू दुःखी झाला. तो म्हणाला, "आई, आता मला आंबे आणि फणस नाही मिळणार." आईने त्याला समजावले, "बाळा, देतो तो देव. आपण कितीही जपलं तरी जे देणं आहे तेच मिळतं. कदाचित ज्यांनी फळं घेतली त्यांना देवाने दिली असतील." विनू विचारात पडला. दुसऱ्या दिवशी शेजारी राहणारी एक वृद्ध आजी आली आणि म्हणाली, "अगं विनूची बाई, काल रात्री माझ्या घरी काही गावातले भटके आले होते. त्यांनी सांगितलं की कोणीतरी आंबे, फणस देऊन गेलं. देवाचा प्रसाद समजून त्यांनी पोटभर खाल्लं." हे ऐकून विनू आणि त्याची आई हसले. आई म्हणाली, "पाहिलंस ना विनू, आपण घेतलं नाही तरी देवाने दुसऱ्याच्या हातून दिलं. म्हणूनच म्हणतात, देतो तो देव, घेणाऱ्याचं भाग्य मोठं."